नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ. तर आज जी मी माहिती देणार आहे ना, ती आहे गुप्त नवरात्रीबद्दल, जी सुरू होत आहे 19 पासून. ठीक आहे, अमावस्या संपल्यानंतर गुप्त नवरात्री सुरू होत आहे. ठीक आहे, वर्षातून 4 नवरात्र येतात. ठीक आहे, त्याच्यामधून 2 हे सर्व मनवतात आणि 2 गुप्त असतात. ह्याचं महत्त्व काय आहे ह्याची माहिती मी आज देणार आहे. त्या अगोदर आपण स्वामींना वंदन करूया आणि मग मी माझ्या माहितीला सुरुवात करते. ठीक आहे. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतने श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजन शरणम प्रपदे श्री स्वामी समर्थ सर्वांना. आता 4 नवरात्र्या वर्षातून येतात, त्यामधून 2 गुप्त असतात आणि 2 सर्वे मनवतात. ठीक आहे, माघ, आषाढ, अश्विन आणि चैत्र आणि अश्विन ही नवरात्री सर्वे मनवतात. ठीक आहे, आषाढ आणि माघमध्ये जे नवरात्र येतात ते गुप्त असतात, म्हणजे ते साधकांसाठी असतात. पण ह्याच्या व्यतिरिक्त आपणही त्याची सेवा कशी करू शकतो आणि त्याचं महत्त्व काय आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. ठीक आहे, तर बघा आता ना, गुप्त नवरात्री म्हणजे काय. जर गुप्त नवरात्रीमध्ये जर तुम्हाला कुठली सिद्धी प्राप्त करायची असेल, ठीक आहे, ह्याच्यामध्ये ना मंत्राचं खूप महत्त्व आहे. बघा, गुप्त नवरात्री बोलले की सगळे घाबरतात. सगळ्यांना असं वाटतं की तंत्रविद्या आणि ह्या सगळ्या गोष्टी अघोरी आहेत, त्यांच्यासाठी आहेत. ठीक आहे, आता जसं देवीचं, जसं मातेचं, आपल्या स्वतःचं आईचं रूप कसं असतं, कधी चांगलं असतं तर कधी रागात असते ती. ठीक आहे, तसंच आहे. तुम्ही सौम्य देवीच्या रूपाची सुद्धा तुम्ही साधना आणि सेवा एकदम सोप्या पद्धतीने करू शकतात. आता मी तुम्हाला सांगते का गुप्त नवरात्रीमध्ये ना सेवा करणं गरजेचं आहे देवीची. का शक्ती स्वरूपाच्या देवीची पूजा करणं खूप गरजेचं आहे. कारण आहे ना, बघा नवरात्रीमध्ये ना सगळेच करतात, त्यामुळे ना त्याचं फळ आहे ना जितकं आपल्याला भेटायला पाहिजे ना तितकं नाही भेटत. मंत्राचं म्हणजे जे काही तुम्ही साधना सेवा करत आहात, जी काही तुमची इच्छा आहे त्या प्राप्तीसाठी. ठीक आहे, पण जर तुम्ही ना गुप्त नवरात्रीमध्ये केलेली साधना आहे ना, ती युनिवर्सपर्यंत लवकर पोचते. का? कारण खूप कमी लोकांना ह्या गोष्टीची माहिती असते आणि खूप कमी लोक याची साधना सेवा करतात. ठीक आहे, त्यामुळे ना गुप्त नवरात्रीचं विशिष्ट महत्त्व आहे आणि ती करावीच. आता बघा, ही आता नॉर्मल नवरात्री जी आपण करतो ती आपण संध्याकाळी पूजा वगैरे करून पूजाविधी करून ती संपन्न करतो. पण ही जी नवरात्री आहे ना, ही जी ह्या जो गुप्त नवरात्रीमध्ये ज्या सेवा केल्या जातात ना, त्या 9 ते 12च्या मध्येच केल्या जातात. ठीक आहे, आता मी जर तुम्हाला सोप्या पद्धतीत सांगू, आता सेवा म्हणजे त्यामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे आणि हे केल्यानंतर तुम्हाला काय भेटतं. ठीक आहे, नवरात्रीमध्ये ना जर तुम्ही सेवा केली कुठलीही मंत्राची तर 1 माळेचं फळ हे 1 वेळेस तुम्हाला भेटतं. पण जर गुप्त नवरात्रीमध्ये जर तुम्ही सेवा केली ना तर 1 माळेचं फळ आहे ना तुम्हाला 100 पटीने भेटणार आहे. तर 100 माळाचं फळ तुम्हाला 1000 पटीने भेटणार आहे. ठीक आहे, तर ह्या गुप्त नवरात्रीचं हे वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, ते पण आपले शक्तीपीठ आहेत. ठीक आहे, त्यामधून कुठल्या देवीशी तुम्हाला कनेक्शन फील होतं ना, त्या देवीचा मंत्र घ्या. ठीक आहे, आता सगळ्यात उत्तम मंत्र जर मी सांगू तुम्हाला तर कुठला आहे माहिती आहे? नवार्ण मंत्र. ठीक आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ठीक आहे, ह्या मंत्राचा जप तुम्ही आहे ना रात्री 9 ते 12च्या मध्ये ना 30 ते 40 मिनटं एक जागा मी ऑलरेडी एक बनवलेला आहे व्हिडिओ की नामस्मरण हे कसं करावं. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता, कशा पद्धतीने केला पाहिजे. आणि त्या पद्धतीने तुम्ही माळेवरती आहे ना हा जाप तुम्ही करा. ठीक आहे, आता हे जाप केल्याने काय होतं, हे तर 1 माळेचं फळ 100 पटीने भेटतं. ठीक आहे, पण जर तुम्हाला ना खूप त्रास असेल, ते सगळं ना तुम्ही ना देवी शक्ती स्वरूप, ठीक आहे, देवी मला ना ज्या पण देवीच्या स्वरूपाला तुम्ही पूजत आहात त्यांच्याशी तुम्ही ना हितगुज करा. तुम्ही सांगा त्यांना आपली अडचण काय येते. ठीक आहे, ह्या नवरात्रीचं हेच वैशिष्ट्य आहे. तुम्ही त्यांच्याशी कनेक्शन बिल्ड करा. बघा, गुप्त नवरात्रीमध्ये ना कनेक्शन खूप लवकर देवीशी बिल्ड होणार तुमचं. कारण आहे ना खूप कमी लोक ही सेवा करतात आणि जी लोक करतात ना ही सेवा, त्यांच्यापर्यंत देवीपर्यंत ती सेवा लवकर पोचते. युनिवर्सशी कनेक्शन आपलं खूप लवकर पटीने आपलं कनेक्शन स्टार्ट होतं. मला हा मंत्र जो सांगितला तो तुम्ही करू शकता, बिकॉज तो माझा फेवरेट मंत्र आहे. मला हा मंत्र खूप, बिकॉज हा मंत्र केल्यानंतरच आहे ना काली मातेने माझ्या जीवनात एंट्री केली. ठीक आहे, देव आहे ना तुमच्या आयुष्यात आहे ना, तुमच्या आयुष्यात एंट्री करतात. ठीक आहे, काली मातेने माझ्या आयुष्यात एंट्री केली आणि जेव्हा काली मातेने एंट्री केली ना, काली माता ही अशी, काली मातेचं स्वरूप असं आहे ना की ती तुम्हाला आहे ना, म्हणजे ती तुमच्या आयुष्यात तेव्हा येते ना जेव्हा
तुम्ही खूप अंधकारमध्ये असता, ठीक आहे, आणि ते अंधकारमधून तुम्हाला काढण्यासाठी, तुम्हाला सक्षम करण्यासाठी, तुम्हाला एक अशी ऊर्जा प्रदान करण्यासाठी येते ना तुमच्या आयुष्यात, की तुम्ही स्वतःच्या पावलावरती इतके सक्षम होऊ शकाल, ठीक आहे. आणि काली माशी जेव्हा मी जोडायला चालू केलं, जेव्हा माझं प्रेम आहे ना काली माच्याबद्दल आहे ना वाढत गेलं, म्हणजे काली मा अशी मा आहे ना की तुम्हाला ती कधी एकटं वाटूच नाही देणार. त्यांनी मला इतके सारे अनुभव दिलेत जिथे मला कधीच एकटं वाटलं नाही. खरं मी तुम्हाला सांगते की काली मातेची सेवा बघा, काली मा बोललं की सगळे घाबरतात. काली मातेचं हे सौम्य रूप आहे आणि उग्र रूप आहे, ठीक आहे. उग्र रूप हे अघोरी करतात तंत्रविद्येसाठी, आणि सौम्य रूपाचीही सेवा केली जाऊ शकते, ठीक आहे. तर असं काही नाही आहे की काली माचं जर तुम्ही करत असाल पाठपूजा तर ते चुकीचं आहे, बिलकुल पण नाही. मी स्वतः काली माची भक्त आहे. मला खूप कनेक्शन पुल झालं काली माच्या तरफ, आणि मग मी ह्या सगळ्या गोष्टी सुरुवात केल्या. मी काली माचं स्तोत्र रोज वाचते, म्हणजे नवार्ण मंत्राची मी माळा करते, ठीक आहे. तर तुम्ही जर बिगनर असाल ना तर तुम्ही फक्त एक मंत्र, नवार्ण मंत्र, ठीक आहे, नवार्ण मंत्राची सेवा ह्या दिवशी केलेली खूप 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 फलदायक आहे, ठीक आहे. तर ही सेवा तुम्ही करून बघा. शिव आणि शक्ती, जसं आपल्याला शिव तत्वाची गरज असते तसंच आपल्याला शक्ती स्वरूपाची गरज असते, ठीक आहे. आता जर मी तुम्हाला सांगितलं तर जे युनिवर्स आहे, ठीक आहे, ब्रह्मा विष्णू महेश, त्याच्यावरती आहे ना मल्टी युनिवर्स आहे, ठीक आहे. आता मल्टी युनिवर्स म्हणजे काय झालं, तर खूप सारे अजून युनिवर्स असे आहेत, आणि हे 11वं युनिवर्स आहे. म्हणून आहे ना 1111चं पण खूप मोठं महत्त्व आहे. 1111 जेव्हा मी स्वतः आध्यात्मिक जर्नीवरती आली ना तेव्हा मला 1111 दिसायला खूप सुरुवात झाली, ठीक आहे. तर कारण हे 11th युनिवर्स आहे, ठीक आहे. ब्रह्मा विष्णू महेश ह्याच्यावरती कोण आहे, सदाशिव, ठीक आहे, महाशिव, ठीक आहे, आणि आदिशक्ती. मग आदिशक्ती जोपर्यंत आपल्या आयुष्यात एंट्री नाही करत ना तोपर्यंत आपलं आयुष्य कंप्लीटच नाही होत. आदिशक्ती, बिकॉज हे सगळे आदिशक्तीमध्ये समावलेले आहेत, म्हणून आदिशक्तीचं इतकं महत्त्व आहे, ठीक आहे. तर आदिशक्तीच्या स्वरूपात शक्तिपीठाची सेवा ही झालीच पाहिजे. आणि एनर्जी ना खूप हाय असते ह्यावेळी. युनिवर्सशी तुमचं कनेक्शन आहे ना खूप फास्ट बिल्ड होतं ह्याच्याने, ठीक आहे. म्हणून गुप्त नवरात्रीमध्ये सेवा ही देवीची केली पाहिजे. पीठ आहेत आपले, त्याच्यामधून कुठल्याही देवीची सेवा केली तर ती पोचणारच आहे पार्वती मातापर्यंत, ठीक आहे. कारण की पार्वती माताचेच हे सगळे रूप आहेत, ठीक आहे. तर तुम्हाला जर दुर्गा माशी कनेक्शन फील होत असेल तर तुम्ही दुर्गा मातेचा फोटो घेऊन, तुम्ही दुर्गा मातेची मूर्ती घेऊन त्यांची तुम्ही सेवा करू शकता या दिवशी. ज्या कुठल्या देवीबद्दल तुम्हाला कनेक्शन फील होतं ना तर ते तुम्ही सेवा करू शकता. तर दुर्गा मातेची जर तुम्हाला सेवा करायची असेल तर तुम्हाला सगळ्यात अगोदर काय काय करायला लागेल, तुम्हाला काही नाही, तुम्ही फोटो घेऊन साध्या पद्धतीने सुद्धा करू शकतात. हळद कुंकू वाहून, खीर दाखवून, तुम्ही जल ठेवून सुद्धा ही पूजा तुम्ही करू शकता, ठीक आहे. आता जर तुम्ही दुर्गामाची सेवा करणार असाल तर तुम्ही काय काय करू शकता. दुर्गामाची सेवा जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला या सिक्वेन्समध्ये तुम्ही केली पाहिजे ही पूजा, ठीक आहे. वाचलं पाहिजे. जर तुम्हाला पूजा नसेल पण जमत ना करायला तरी तुम्ही 9 ते 12च्या मध्ये ही सेवा तुम्ही सुरू करू शकता तुमच्या देवारासमोर बसून, किंवा जिथे तुम्हाला कम्फर्टेबल फील होईल. पण म्हणजे देवी स्वरूपाची प्रतिभा तुमच्यासमोर पाहिजे, ठीक आहे, ही सेवा करताना. तर तुम्हाला काय करायचं आहे ना, तुम्ही देवी स्वरूपाची प्रतिमा जर तुम्ही समोर ठेवलीत त्याच्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही देवी कवच, ठीक आहे, त्याच्यानंतर अर्गला स्तोत्र, कीलकम, त्याच्यानंतर दुर्गा सप्तशतीचा पाठ 1 अध्याय करा. जे दुर्गा सप्तशतीचे हे 13 अध्याय आहेत, ठीक आहे. पण 13 हे एक दिवसाला जरी तुम्ही केलात तरी 4 अध्याय राहून जातात. मग तुम्हाला कुठल्या तरी 2-3 दिवसाला तुम्हाला 2-2 असे अध्याय किंवा 3-3 अध्याय घेऊन ते कंप्लीट करायला लागतील, ठीक आहे. दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. त्याच्यानंतर मग तुम्ही जे मंत्र जे तुम्हाला आवडते ते मंत्र तुम्ही करा. सिद्धकुंजी स्तोत्र करा आणि त्याच्यानंतर मग क्षमा प्रार्थना करा आणि मग ह्याची समाप्ती करा, ठीक आहे. अशा पद्धतीने अशा सिक्वेन्समध्येच दुर्गा सप्तशतीचा पाठ केला पाहिजे, ठीक आहे. जर तुम्हाला जमत असेल तर करा, किंवा मग फक्त तुम्ही मंत्र पण सिद्ध करायला घेतलात तरीही चालेल. कारण पहिल्या सुरुवातीला जर तुम्ही विघ्नर असाल तर फक्त मंत्राचीच सेवा करा तुम्ही, ठीक आहे.
ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय वच्चे ह्या नवारणा मंत्राचा तुम्ही उच्चार करून तुम्ही ही सेवा करू शकतात. ठीक आहे. तुम्ही अशा पद्धतीने दुर्गा माची किंवा काली माची सेवा करा आणि तुम्ही बघा तुम्हाला ना फरक जाणवेल तुमच्या स्वतःच्या एनर्जीमध्ये ना. बिकॉज या सगळ्या गोष्टी काय करतात माहिती, या सगळ्या गोष्टी ना आपली ऊर्जा, आपली एनर्जी अपलिफ्ट करतात. ठीक आहे. जेव्हा आपली एनर्जी अपलिफ्ट होते ना तेव्हा ऑटोमॅटिकली आहे ना आपली आतमधली जेव्हा ऊर्जा शिफ्ट होते ना तेव्हा आपलं एक्सटर्नल जे वर्ल्ड आहे म्हणजे बाहेरची जी दुनिया आहे ना तीसुद्धा चेंज व्हायला लागते. मग ती कुठलीही परिस्थिती तुमची असू दे, आर्थिक स्थिती असू दे, मानसिक स्थिती असू दे, तुम्हाला कुठलेही आजार असू दे, ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त तुमच्या नात्यासंबंधामध्ये काही अडथळे असू दे, या सगळ्या गोष्टींचं निवारण बघा देवांची साधना करूनच तुम्ही देवांच्या जवळ जाऊनच या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात तुम्ही बदल घडवू शकतात. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करत जा, तुमच्या आयुष्यात परिवर्तन आणा आणि माझ्या व्हिडिओमार्फत मी हेच पोचवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून तुम्ही एक सुख समृद्ध जीवनाकडे तुमची वाटचाल करू शकाल. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्थ राहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमवून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.